जय शिवराय मित्रांनो, शुभ शिव सकाळ। तर आज आपण चाललो आहोत किल्ले विसापूरला। पहाटेचे 5:30 वाजले आहेत आणि आता आम्ही निघालोत सर्व किल्ले विसापूरला। लोणावळ्यात आल्यानंतर कुमार रिसॉर्टकडे जाणारा जो उजव्या बाजूचा जो रस्ता आहे तो थेट किल्ले विसापूर आणि किल्ले लोहगडला घेऊन जातो। तसा सरळ रस्ता सुद्धा आहे। मळवली रेल्वे स्टेशन म्हणजे भाजे पाटण या गावावरून सुद्धा किल्ले विसापूरला पोहोचता येतं। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा डोंगररांगेतील किल्ले विसापूर हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो। किल्ल्याची उंची 3500 फूट असून ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो। त्या ट्रेकिंग मोहिमेमध्ये आमच्या सोबत आहेत आमचे मोठे बंधू गजानन ठोंबरे, रोशन ठोंबरे, महेंद्र ठोंबरे, ॲडव्होकेट अभिषेक पाटील सर आणि केतन भद्रिके। विसापूरला 3 वाटांनी जाता येते। पहिली वाट लोहगड आणि विसापूर यामधील गायमुख खिंडीवरून जात तुटलेल्या तटबंदीतून वर चढते। विसापूरला येणारे बहुतेक ट्रेकर्स गडकिल्ले भटके याच वाटेने वर चढतात। दुसरी वाट भाजे लेण्यावरून आहे, ओढ्याच्या मार्गाने जाते आणि तिसरी वाट पाटण गावातून वर जाते। दुसरी आणि तिसरी वाट वरच्या पठारावर एकत्र येऊन विसापूरच्या पूर्वीच्या राजमार्गाला भिडते। मात्र या दोन्ही वाटेवरून येत असताना स्थानिक वाटाड्या सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण मागील वर्षी याच विसापूर किल्ल्यावर गडकिल्ले भ्रमंती करायला आलेले भटके 5 तास भरकटले होते आणि त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू होता। आज आपण विसापूर किल्ला पहिल्या वाटेने सर करणार आहोत। प्रत्येक ट्रेकरच्या मनाला सह्याद्री भुरळ घालतो, वेळ लावतो, निसर्गावर प्रेम करायला शिकवतो। सह्याद्रीच्या रांगेतील लोहगड विसापूर ही जोडगोळी देखील गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते। कोकण व देश यामधील परिसरावर नजर ठेवण्यासाठी या दुर्ग जोडीची निर्मिती करण्यात आली होती। किल्ले विसापूर म्हणजे पवन मावलच्या संरक्षक दुर्ग चौकडीपैकी एक। चौकडीमध्ये आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात उंच असा हा विसापूर किल्ला चहूबाजूंनी कातल कड्यांचे नैसर्गिक संरक्षण असलेला पुराण पुरुष आहे। लोहगडपेक्षा उंचीला आणि आकाराला सुद्धा तसा मोठा किल्ल्यावर प्रशस्त पठार हीच खरी या किल्ल्याची खासियत आहे। गडाचे काही भरभक्कम बुरुज व तटाप बुरुजांच्या भिंती आज सुद्धा शाबूत आहेत। विसापूर किल्ल्यावर पाण्याची भरपूर टाकी आहेत। एका पाण्याच्या टाक्यावर हनुमंतरायाचे मोठे शिल्प कोरलेले आहे। या शिल्पाचे टाकीतील पाण्यात प्रतिबिंब फार सुरेख दिसते। गडावर फेरी मारताना महादेवाचं मंदिर लागतं। मंदिराच्या समोर जो स्तंभ आहे त्या स्तंभावरती देवतांची शिल्पे कोरलेली आहेत। रविवार असल्याने गडावर हजारोंच्या संख्येने पर्यटक आले होते। गडावर जागोजागी बिस्लरी बॉटल, खाऊची पाकिटे, इतरही प्लास्टिक कचरा जागोजागी पसरला होता। हे आमच्या लक्षात येताच शिवकार्य ट्रेकर्स खालापूर रायगड महाराष्ट्र वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत सातारा तालुक्यातील शिरवलमधील काही शिवभक्त सुद्धा सहभागी झाले होते। आम्ही ट्रेकिंगच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो, महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्यावरती आपण जर भटकंती करत असाल तर आपण आणलेला जो काही खाऊची पॉकेट असेल किंवा इतर काही कचरा असेल तो आपल्या बॅगमध्ये परत तसाच घरी घेऊन जा आणि मग त्याची विल्हेवाट लावा। महाराजांनी या सर्व किल्ल्यांचे आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला आहे। आज हे किल्ले खरे आपले वैभव आहेत आणि त्यांचं रक्षण करणं आपल्या सर्वांच्या हातात आहे।
सह्याद्रीच्या शिलेदारांनी एक दमदार मोहीम पार पाडली. जमिनीखाली गाडल्या गेलेल्या गुप्त दरवाजाला मोकळा श्वास मिळवून दिला. तसेच अपार कष्टांनी 5 फूट जमिनीखाली गाडली गेलेली तोफ बाहेर काढली. 1818 नंतर विसापूरवर 2 तोफा असल्याची नोंद होती व आता त्यामध्ये 3ऱ्या तोफेची नोंद झाली. या शिलेदारांनी इतिहासाच्या खुणा उजेडात आणल्या. गडावर एक मोठे जातई आहे आणि त्याच्या शेजारी आणखी एक लहान जातई आहे. विसापूर गडावरील पठारावर आणखी एक विशेष बाब म्हणजे लांबवर पसरलेली तटबंदी आपले सर्वांचेच लक्ष वेधून घेते. आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले पाहत असताना विसापूर किल्ल्यावरील जी तटबंदी ती मात्र काही वेगळीच अप्रतिम. एकंदरीत विसापूर किल्ल्याची अभ्यास मोहीम करत असताना वाड्यांचे अवशेष, कोरीव चिऱ्यामधले बांधकाम, आखीव रेखीव रचना, रुंद रस्ता, जागोजागी ठेवलेले जिने, पायऱ्या, आतील व्यक्ती बाहेर दिसणार नाही अशी तटाची उंची, अर्धवर्तुळाकार बुरुज, या तटबुरुजांना माऱ्यासाठी जागोजागी ठेवलेल्या जंग्या खिडक्या, तटावरील देवतांची शिल्पे, मंगल प्रतीके, तटाच्या आतील शिवबंदीची घरे, पाण्याच्या टाक्या, दारुगोळ्यांची कोठारे, तटाच्या पोटातील खोल्या, इतर काही अजून आपण आणखी काही बघितलं तर नक्कीच हा किल्ला खरंच पाहण्यासारखा आहे. या किल्ल्याला एकदा आवर्जून भेट द्यावी. किल्ले विसापूर हा ट्रेक आज आपला संपन्न झालेले आणि आजच्या या शिवकरी ट्रेकर्समध्ये एक नौके ट्रेकर्स म्हणून आज आपल्याला जे लाभले ते आमचे ॲडव्होकेट अभिषेक पाटील सर आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ आज या किल्ले विसापूरबद्दल. नमस्कार. आज आम्हाला शिवकार्य ट्रॅकर्सच्या माध्यमातून आपण सामावून घेतलेलं आहे आणि ट्रॅकर्स करण्यामध्ये काय मजा आहे, गड किल्ल्यांच्याबद्दल काय जी माहिती आहे ती आज आम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभवायला मिळालेली आहे. आणि याचं सगळं योगदान आमचे रोजा सर असतील, केतन असेल, त्यानंतर गजानन ठोंबरे असतील, महेंद्र असतील आणि रोशन ठोंबरे या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला त्याचा अनुभव मिळालेला आहे. त्याबद्दल मी आपल्या शिवकार्य ट्रॅकरचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. नक्कीच. जय शिवराय. आपण पुन्हा एकदा नवीन एका ट्रेकला लवकरच भेटू. जय शिवराय.